गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. रामकृष्ण हरी. चला ऐकूयात ज्ञानेश्वरीचं एक पान. आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील म्हणजे सांख्ययोग या अध्यायातील पान नंबर 64 ओवी नंबर 142 ते 148. ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे तो भंगलिया आपैसे स्वरूपाची. किंवा मठातील आकाश मठाच्या आकाराने मर्यादित झालेले असते. तोच मठ पडल्यानंतर आकाशाचे मूळ रूप सहजपणे आपल्या स्वरूपात राहते. तैसे शरीराच्या लोपी सर्वता नाशू नाही स्वरूपी म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा. तसे शरीर नष्ट झाले असताही आत्मरूपाचा नाश होत नाही. म्हणून हे अर्जुना, तू खोट्या भ्रांतीचा आरोप सत्यस्वरूपावर करू नकोस. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडिजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे. जसे जुनी फाटकी वस्त्रे टाकून नवी वस्त्रे नेसावीत त्याप्रमाणे हा चैतन्यनाथ आत्मा शरीराचा बदल करवितो. हा अनादि नित्य सिद्धू निरुपाधी विशुद्धू म्हणून शास्त्रादिकी छेदिऊ न घडे वाया. हा आत्मा अनादि शाश्वत उपाधिक्षरहित विशुद्ध आहे. म्हणून शस्त्रास्त्राकडून याचा घात करता येत नाही. हा प्रळयोदके नापलवे अग्निदाहो न संभवे एत महाशोषू न प्रभवे मारुताचा. प्रलयकाळचे पाणी याला बुडवू शकत नाही. महाअग्नी याला भस्म करू शकत नाही. वाऱ्याची शोषण शक्ती याच्या पुढे असमर्थ आहे. अर्जुना हा नित्यू अचळू हा शाश्वतू सर्वत्र सदोदितू परिपूर्ण. अर्जुना हा नित्य अचल शाश्वत सर्व व्यापक असून आपल्या ठिकाणी परिपूर्ण आहे. हा तर्काची दिटी गोचर नोहे किरीटी ध्यान याची भेटी उत्कंठा आहे. अर्जुना हा अनुमानाच्या आवाक्यात येत नाही. ध्यान धारण्याला याचे दर्शन घडावे म्हणून सारखा ध्यास लागलेला असतो. आजचं ज्ञानेश्वरीचं पान इथं संपलेलं आहे. यानंतरचं पान ऐकूयात पुढच्या भागामध्ये. रामकृष्ण.